म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातला सगळ्यात निष्क्रिय मंत्री जर कोण असेल तर ते आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वतःला म्हणणारे खासदार प्रतापराव जाधव अत्यंत निष्क्रिय मंत्री आहे. काही करत नाही, फक्त सत्ता मिळवायची, सत्तेतनं पैसा मिळवायचा, जमिनी घ्यायच्या, करोडपती व्हायचं. मुळामध्ये ते केंद्रीय मंत्री नाही आहे, तुम्ही समजून घ्या. ते केंद्रीय राज्यमंत्री आहे आणि अत्यंत निष्क्रिय आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जायला पाहिजे होतं. ही कर्जमाफी फसवी आहे, या कर्जमाफी बदल करा असं सांगायला पाहिजे होतं. किती शेतकरी कर्जमाफीमध्ये बसू शकतात महाराष्ट्रातले याचं उत्तर प्रतापरावांनी दिलं पाहिजे. म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातला सगळ्यात निष्क्रिय मंत्री जर कोण असेल तर ते आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वतःला म्हणणारे खासदार प्रतापराव जाधव अत्यंत निष्क्रिय मंत्री आहे. काही करत नाही, फक्त सत्ता मिळवायची, सत्तेतनं पैसा मिळवायचा, जमिनी घ्यायच्या, करोडपती व्हायचं. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हा माणूस शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. त्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाही नाही. अत्यंत निष्क्रिय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांची ओळख आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशाचे पंतप्रधान त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.